काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील 54 मीटर रस्ता येथील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ कार्यवाही करत काल रात्रीच पाण्याचा उपसा करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। आज सकाळी सोलापूर शहराचे महापौर विनायक कोंडाल यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी उपस्थित होते। पाहणी दरम्यान महापौर विनायक कोंडाल यांनी अधिकाऱ्यांकडून पाणी साचण्यामागील कारणांची माहिती घेतली। भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी 54 मीटर रस्ता परिसरात कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्याचे तसेच पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक पंप, यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले। यासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्येही आपत्कालीन यंत्रणा उभारण्यात येत असून पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने पाणी उपसा करण्यात यावा यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व पंप व कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिले। नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहावी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देता यावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील विविध भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यात येत आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।